श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या या स्वामींच्या संदेशामध्ये, आजच्या या स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शब्दांमध्ये. मनात ठेवून सर्व काही आजपर्यंत सहन केलं आहेस. या जीवनामध्ये, या मानवी आयुष्यामध्ये बरीच सारी दुःख, बरीच सारी संकट ही माणसाला वारंवार त्रास देत असतात. ही माणसाला वारंवार त्या दुःखांमधून जगण्याचे अर्थ सांगत असतात. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या दशा झालेल्या जीवनाला योग्य ती दिशा स्वतः स्वामी दाखवतील. तू फक्त विश्वास ठेव, तू फक्त विश्वास ठेव, कारण की ज्या गोष्टीवरती तू विश्वास ठेवतोस ना, ती गोष्ट कायम तुझ्या सोबत असते, पण ती गोष्ट तुला कधी जाणवत नाही. याचाच अर्थ असा आहे की स्वामींवरती विश्वास ठेव, स्वामींची शक्ती तुझ्या पाठीशी असेल, फक्त ती गोष्ट तुला कधी जाणवणार नाही. पण नक्कीच जेव्हा जेव्हा तू जाशील काळोखात, जेव्हा तू जाशील काळोखात, तेव्हा तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ, तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ. पण तू घाबरू नकोस, स्वतः स्वामी धरतील तुझा हात, स्वतः स्वामी धरतील तुझा हात. नक्कीच प्रत्येक महत्त्वाचे मुद्दे तुला आजच्या या स्वामींच्या विचारांमध्ये समजून जाणार आहेत. प्रत्येक महत्त्वाचे टप्पे सुद्धा तुला आजच्या या स्वामींच्या शब्दांमध्ये समजून जाणार आहेत. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द कायम प्रत्येक माणसाला योग्य ते मार्ग दाखवतात. या जीवनामध्ये माणसासाठी मार्गदर्शन हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि या जीवनामध्ये अत्यंत अनमोल विचार हे स्वामींचेच मानले जातात. कारण की स्वामींनी जे विचार सांगितलेले कलयुगामध्ये माणसांबद्दल, तेच विचार आज सत्य ठरत चाललेले आहेत. आज माणूस आपल्या आयुष्यामध्ये काय करत आहे, आज माणूस आपल्या जीवनामध्ये कुठे लढत आहे, आज माणूस आपल्या जीवनामध्ये कुठे पाठी पडत आहे, प्रत्येक गोष्ट स्वामींनी अगोदरच सांगितलेली. तर या कलयुगामध्ये जगण्याचा मार्ग तुला स्वामींच्या या शब्दातून समजून जाणार आहे, तुला स्वामींच्या या विचारांमधून समजून जाणार आहे. तर चुकूनही स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आज फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की याच गोष्टी तुला 100% भाग्यवंत ठरवतील, तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. आणि नक्कीच महत्त्वाचे मुद्दे ऐकण्यापूर्वी नक्कीच आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. आणि नक्कीच स्वतः स्वामी म्हणतात, जे फक्त स्वतःचा विचार करतात ते फक्त थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती ही कायम होतच राहते. आणि स्वामींचे हेच विचार स्वामींनी स्वतः सांगितले होते. या कलियुगामध्ये, या कर्मभूमीवरती माणसाची माणुसकी, येणाऱ्या काळामध्ये माणसाची माणुसकी हीच त्याला त्याच्या आयुष्यामध्ये पुढे नेईल. पण आज प्रत्येक माणूस माणुसकीचा धर्म पार पाडणंच विसरून गेलेला आहे. आताच्या वेळेतील खरी घटना आणि सध्याच्या वेळेतील परिस्थिती सर्व काही तुम्हाला सांगणार आहे. आज चुकून ही स्वामींचे हे विचार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. तर सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती, ती छोटी छोटी चिमुकली पोरं, ज्यांच्या पुढे पाठी कोणी नाही, काही लोकांना हात नाही, काही लोकांना पाय नाही, काही लोकांना डोळे नाहीत, काही लोकांना चालता फिरता सुद्धा येत नाही. एका वेळेच्या जेवणासाठी ते लोकांसमोर हात पसरतात, एका वेळच्या जेवणासाठी ते त्या माणसांसमोर हात पसरतात. आणि ती वृद्ध माणसं, ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, त्या लोकांची सुद्धा हीच परिस्थिती सध्याच्या वेळेमध्ये आपल्याला मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, छोट्या छोट्या आदिवासी वाड्या ठिकाणी अशा आपल्याला अशी परिस्थिती पाहायला मिळते. आणि नक्कीच ही परिस्थिती स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली आहे. अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात, मनापासून वाईट वाटतं की आज त्या लोकांचा विचार करणारा कोण आहे,
आज त्या लोकांना मदत करणारा कोण आहे? आणि नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगण्याचा फक्त एकच कारण आहे की आज जर प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला, फुल ना फुलाची पाकळी, जर आज प्रत्येक माणूस एकत्र आला तर आज त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आपल्यामुळे थोडं का होईना पण नक्कीच काही ना काहीतरी आनंद हे त्यांना मिळणारच मिळणार. आणि हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, या महत्त्वाच्या मुद्द्याला आजपर्यंत बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली, तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली, तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली. ते म्हणजे नंदकुमार सर, त्यानंतर उत्तम गायकवाड, प्रशांत पाटील आणि फुलाबाई थोपटे, कौशल्या परदेशी या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांचा विचार लोक डोळ्यासमोर बघून सुद्धा करत नाही. आणि नक्कीच या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत करण्यासाठी, या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत पाठवण्यासाठी खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. हा महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला, हा महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाचे कर्म आणि माणसाचे कृत्य हे माणसाचे भविष्य ठरवते. तुझे भविष्य तुझ्या हातात आहे. आज तुझ्या आयुष्यामध्ये थोडंफार काही ना काहीतरी मिळालं असेल, तू त्या गोष्टीमध्ये समाधानी असशील, तर त्यातनं थोडंफार कोणाला तरी वाटण्याची सुद्धा शक्ती तुझ्यामध्ये ठेव. कारण की स्वतः स्वामी तुला पाहत आहेत, तुझ्या कर्मांना पाहत आहेस. तुझे आज कर्म चांगले असतील तर तुझे उद्या भविष्य चांगले ठरेल. महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला. एक शेवटची विनंती हीच असेल, एक शेवटची विनंती तुमच्या समोर हीच असेल की खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. माणसाचे कर्म माणसाचे भविष्य ठरवते. तू कर्मावर विश्वास ठेव, तुझे भविष्य नक्कीच स्वामी सुधारतील, तुझे भविष्य नक्कीच स्वामी सुधारतील. आणि नक्कीच आत्तापर्यंत आणि या क्षणापर्यंत आत्ता ऐकलं आहेस तर यापुढील स्वामींचे विचार सुद्धा ऐकून जा. कारण की यापुढील स्वामींचे विचार हे तुला 100% ना काहीतरी शिकवून जाणार आणि नक्कीच या जीवनातील खरे अर्थ तुला समजवून जाणार. चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, पण साथ कधीच सोडत नाही, पण साथ कधीच सोडत नाही. वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण साथ कधीच देत नाही. आज वाईट लोकांच्या घरामध्ये खूप सारा पैसा आहे, पण आज त्याच वाईट लोकांच्या घरामधली बरीच लोक ही काही ना काहीतरी मोठ्या अडचणीत अडकलेली आहेत. ही काही ना काहीतरी कोणत्या ना कोणत्या तरी मोठ्या अडचणीत अडकलेली दिसतात. आणि नक्कीच ही सध्याच्या वेळेतील सत्य परिस्थिती आहे. ज्या वेळेमध्ये स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत, ती परीक्षा फक्त उत्तीर्ण हो. ती परीक्षा म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये दुःख देणे, तुझ्या आयुष्यामध्ये काही अशा गोष्टी घडवणे ज्या गोष्टी तुला नको आहेत, काही गोष्टी अशा घडवणे ज्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जातील, तुला नक्कीच या जीवनाचा अनुभव देऊन जातील. स्वामी नक्कीच तुझा विचार करतात. नक्कीच तुझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी तुझ्या हितासाठी आहेत, त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवायला आहेत, त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार आहेत. आणि नक्कीच या जीवनामध्ये स्वामींवर विश्वास ठेव. कारण की संयम ठेवा, आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात. संयम ठेवा, आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात. कमीपणा पचवून घ्यायला सुद्धा माणसाकडे मनाचा मोठेपणा लागतो. कमीपणा पचवून घेण्यासाठी सुद्धा माणसाला मनाचा मोठेपणा असावा लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींच्या प्रत्येक विचारांमध्ये ते अर्थ लपलेले आहेत, जे अर्थ आपल्याला काही ना काहीतरी मोठे शिकवून जाते. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. आणि चांगल्या दिवसामध्ये आपण त्या चांगल्या गोष्टींची किंमत केली नाही
नाही, तर ती वाईट वेळ येण्यासाठी क्षण सुद्धा लागत नाही, तर ती वाईट वेळ पुन्हा येण्यासाठी क्षण सुद्धा लागत नाही. अरे स्वतःच्या डोळ्याने पाहिलेला आहे गर्वामध्ये गेलेला माणूस, माझामध्ये उडालेला माणूस हा नक्कीच आपल्या पायतळी आणि जमिनावरती पुन्हा आलेला आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जर आपल्याला काही ना काहीतरी मिळालोय तर त्या गोष्टीमध्ये समाधानी राहा, त्या गोष्टीमध्ये समाधानी राहा. आणि नक्कीच तुझ्यामुळे कोणी इतरांना मदत होत असेल तर नक्कीच कोणा ना कोणाच्या तरी मदतीसाठी नक्कीच धावपळ कर, कारण की चांगल्या वेळेचा अहंकार हा माणसाला कायम वाईट वेळेचा निमंत्रण देतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. माणसाचे जीवन हे माणसाच्याच हातात आहे, माणसाचे जीवन हे माणसाच्याच हातात आहे. आज स्वामींचे विचार आपण पाहतो, आपण ते स्वामींचे विचार जे ऐकतो ते विचार असे खोटे नव्हे, कारण की ते विचार माणसांसमोर घडलेले आहेत. या कलियुगामध्ये ते प्रत्येक विचार घडलेले आहेत. आणि यापुढील जे तू स्वामींचे विचार ऐकणार आहेस, यापुढील जे तू स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, तो प्रत्येक संदेश, तो प्रत्येक उपदेश, तो प्रत्येक विचार इतर माणसांनी अनुभवलेला असतो, बऱ्याच माणसांनी अनुभवलेला असतो. आणि हे जे अनुभव आहे स्वामींनी त्यावेळेस सांगितलेलं, जर त्यावेळेत माणसांनी त्या गोष्टी समजून घेतल्या असता तर यावेळेत माणसाची ही व्यथा नसती, यावेळेत हे जग असं नसतं. पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तू विश्वास ठेव मनापासून, तू विश्वास ठेव मनापासून. आज जे विचार ऐकत आहेस ते एकदा ऐक शेवटपर्यंत, ते एकदा ऐक शेवटपर्यंत. तर नक्कीच यापुढील स्वामींचे विचार सुद्धा तुला काही ना काहीतरी शिकवून जाणारच, काही ना काहीतरी शिकवून जाणारच. संयमता तुझ्या मनामध्ये ठेव. आज नक्कीच या क्षणापुढे ऐकून बघ, कारण की स्वतः स्वामी तुला बरंच काही शिकवणार, स्वतः स्वामी तुला बरंच काही शिकवणार. चांगले कर्म आणि चांगले विचार जर तुमच्या मनात असतील, एक महत्त्वाचा मुद्दा या जीवनामध्ये जगण्यासाठी आज बरीच लोक परमेश्वराची साथ घेतात. आज वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये आपल्याला ईश्वराची आठवण येते. आज वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये आपल्याला परमेश्वराची आठवण येते आणि आपण परमेश्वराचे दर्शन सुद्धा घ्यायला जातो. स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे, स्वतः स्वामींनी हे शब्द सांगितलेला आहे, चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. चांगले कर्म आणि चांगले विचार जर तुमच्या मनात असतील, चांगले कर्म आणि चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं, तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं. पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग नाही, तरी त्याचा काहीच उपयोग नाही. अतिशय सुंदर आणि अतिशय रुचकर स्वामींनी विचार जे प्रत्येकाला सांगितलेले आहे. या जीवनामध्ये स्वामींना प्रत्येक माणसाचे भविष्य माहिती आहे. माणूस पुढे जाऊन कसा होणार आहे, माणसाचे आयुष्य कसे बदलणार आहे, प्रत्येक गोष्टीचा अंदाज हा स्वामींना होता. म्हणून स्वतः स्वामी जेव्हा कलकोटामध्ये आलेले तेव्हा प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये एक योग्य ते मार्गदर्शन, योग्य ती शिक्षा आणि योग्य ते विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवून गेले. आणि तेच विचार तू आज ऐकत आहेस, तेच स्वामींचे संदेश तू आज ऐकत आहेस. आज फक्त त्यांना दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की तेच स्वामींचे विचार नक्कीच तुला काही ना काहीतरी शिकवून जातील. आता एक महत्त्वाचा मुद्दा तर ऐकलास की जर आपल्या मनामध्येच अंधार असेल तर देवळात जाऊन उपयोग काय आहे, परमेश्वराची भक्ती करून उपयोग काय आहे, जर आपले कर्मच चांगले नाहीत, आपले विचारच चांगले नाहीत. अरे विचार बदलले तर जीवन बदलेल, अरे विचार बदलले तर जीवन बदलेल. आज स्वामींसाठी थोडासा वेळ काढलास तर नक्कीच तुझे मन सुद्धा बदलेल, नक्कीच तुझे मन सुद्धा बदलेल. जीवनात कुठलेही वळण आले तरी स्थिर राहा, जीवनात कुठलेही वळण आले तरी स्थिर राहा, कारण तुला स्थिर मनातच स्वामींचे प्रतिबिंब दिसून येतील, तुला स्थिर मनातच स्वामींची साथ ही दिसून येईल. नक्कीच जो स्वामींच्या साथेला ओळखतो, स्वामी आपल्या पाठीशी आहेत या गोष्टी ज्याला जाणवतात ना, नक्कीच तोच व्यक्ती खरा स्वामींचा भक्त आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही गोष्टी आपल्याला काहीतरी घडवण्यासाठी घडत असतात, तर काही गोष्टी आपल्याला
आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी घडत असतात, काही गोष्टी अनुभवासाठी घडत असतात, तर काही गोष्टी आपल्याला शिक्षा देण्यासाठी घडत असतात, तर काही गोष्टी आपल्या परीक्षा घेण्यासाठी घडत असतात। जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते तुझ्या हितासाठीच, जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच। तू फक्त वाईट वेळेत सुद्धा चांगलं विचार करण्याची क्षमता तुझ्या मनात ठेव। तू फक्त वाईट काळामध्ये चांगलं विचार करण्याची क्षमता तुझ्या मनामध्ये ठेव। बघ, नक्कीच ईश्वराची साथ सुद्धा मिळेल, स्वामींची साथ सुद्धा मिळेल आणि नक्कीच कधीच तुला असं वाटणार नाही की मी एकटा आहे, कधीच तुला असं वाटणार नाही की मी आज एकटा आहे। अरे, वाईट काळात प्रत्येक माणूस हा साथ सोडतो, वाईट काळात प्रत्येक माणूस हा साथ सोडतो। ज्या लोकांकडून आपल्याला अपेक्षा नसतात ती लोक आपल्यासोबत कपट करून जातात। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वाईट काळात साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन तुझी चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नकोस। ते म्हणजे सदैव तुझ्यासोबत तुझ्या वेळेमध्ये उभे राहणारे तुझे आई बाप। या जीवनामध्ये सर्वात पहिला दैवत, या जीवनामध्ये सर्वात पहिला गुरु ते म्हणजे आई बाप। आज आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, ज्या ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, कोणत्याही गोष्टी आपल्या आईबापाकडे बोला, आपल्याला नक्कीच थोडं ना काहीतरी ओरडतील, पण नक्कीच त्या गोष्टीमध्ये तुम्हाला कधी एकटं सोडणार नाहीत। जर तू या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये त्या आईबापाला उलटं बोललेलं आहेस, या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये त्या आईबापावरती हात उचललेला आहेस, तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्याहून मोठे पाप कोणी केले नाही, तुझ्याहून मोठे कर्म, वाईट कर्म कोणी केलेले नाही। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कितीही कठोर असू दे आई बाप, कितीही कठोर असू दे आई बाप, फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मनातूनच तुझ्याबद्दल त्यांच्या एवढं विचार करणारा परमेश्वर सुद्धा नाही, त्यांच्या एवढं विचार करणारा परमेश्वर सुद्धा नाही। चांगले वळण म्हणतात चांगल्या मार्गावरती नेते, चांगले वळण म्हणतात चांगल्या मार्गावरती नेते, फक्त चांगले मार्ग दाखवण्यासाठी योग्य ते वळण आपल्याला आई बाबाकडूनच मिळतं, आपल्याला आई बाबाकडूनच मिळतं। आज कित्येक लोक आज आपले हे स्वामींचे विचार ऐकत असतील, आज कित्येक आई वडील ते आपले स्वामींचे विचार ऐकत असतील, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मुलाला योग्य ते मार्गावरती जाण्यासाठी आपल्याला सांगितलेलं बरं आहे, पण जर मुलगा तरी सुद्धा ऐकत नसेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वेळेचं खेळ आहे। जेव्हा वेळेवरती आपल्याला माणसाला केलेल्या चुकीची किंमत समजते तेव्हा तो व्यक्ती तुमच्याकडेच परत येणार। आज जर तुमच्या घरातला कोणता जवळचा व्यक्ती बदललेला असेल, कोणता जवळचा व्यक्ती, घरातला व्यक्ती पूर्णतः बदललेला असेल, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जेव्हा आयुष्य त्याला अनुभव देईल ना तेव्हा तो तुमच्या जवळच येणार। वेळेचा खेळ आहे, वेळेवरती वेळेची किंमत जो व्यक्ती या कलियुगामध्ये करेल तो व्यक्ती नक्कीच काही ना काहीतरी शिकून घेईल, तो व्यक्ती काही ना काहीतरी शिकूनच येईल आणि नक्कीच आपला पूर्ण वेळ स्वतःला घडवण्यासाठी खर्च करावा, म्हणजे इतरांना दोष देण्यात आपला वेळ वाया जात नाही आणि इतरांचा दोष पाहण्यात वेळ मिळणार सुद्धा नाही। नक्कीच काय करतोय, तो काय करतोय, ह्याच्या जीवनामध्ये काय चालू आहे, त्याच्या जीवनामध्ये काय चालू आहे, यामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा तू आजपर्यंत ज्या ज्या गोष्टीमध्ये चुकला आहेस त्या गोष्टीमध्ये मी बरोबर गोष्टी कशा करू शकतो या गोष्टींचा विचार कर ना, त्या गोष्टींचा विचार कर ज्या गोष्टींमध्ये तू चुकलेला आहेस, त्या गोष्टींचा विचार कर ज्या गोष्टींमुळे तू आज पाठी पडलेला आहेस। एका ठिकाणी शांत बसून जर आपण ध्यान लावले ना तर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वतः स्वामी तुला आणून देतील। तू फक्त प्रयत्न तरी कर, तू फक्त प्रयत्न तरी कर आणि नक्कीच आज विश्वास ठेवतोय स्वामींवर, आज विश्वास ठेवतोय स्वामींवर तर आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की याच गोष्टी तुला नक्कीच या जीवनातील मोल समजून जाणार आहेत, याच गोष्टी तुला या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे विचार सांगून जाणार आहेत। आणि नक्की स्वामी हेच म्हणतात, भले आपली प्रगती कमी झाली, भले आज आपण आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी कमी पडलो, भले आज आपण प्रत्येक माणसासारखे सुख आपल्या आयुष्यामध्ये आणू नाही शकलो, पण जर तुमच्यामुळे कोणी दुसऱ्याला ठेच पोचत असेल ना तर ती प्रगती कधीच तुम्हाला यशस्वी ठरवणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेव। स्वामींच्या शब्दांमध्ये तो अर्थ लपलेला असतो, स्वामींच्या शब्दांमध्ये तो अनुभव लपलेला असतो, स्वामींच्या शब्दामध्ये जी किंमत लपलेली असते त्या प्रत्येक गोष्टी
गोष्टी तुला आज समजतील. स्वामी स्वतः म्हणतात तू प्रगतीच्या मार्गावर जा, पण तुझी प्रगती कमी झाली तरी चालेल, तुला कमी यश मिळले तरी चालेल. आज तुला तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करायच्या आहेत. तुझ्या कमी इच्छा पूर्ण झाल्या तरी चालेल, तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण नाही झाली तरी चालेल, पण आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये कोणतेही ठेच पोचवून देऊ नकोस. आज तुझ्यामुळे कोणी दुसरा तुझ्याच्या आयुष्यामध्ये रडायला देऊ नकोस. नक्कीच नक्कीच जर तुझ्यामुळे कोणी दुसरा रडत असेल ना, तर त्याची सगळ्यात मोठी हाय तुला लागते. तर नक्कीच कोणाच्या स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाला दुखवू नकोस. स्वामींचा सगळ्यात पहिला शब्द हाच आहे आणि हाच एक माणुसकीचा धर्म आहे. नक्कीच तुमची प्रगती कमी झाली तरी चालेल. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट हे स्वामी साध्य करून दाखवतात. स्वामींनी स्वतः चमत्कार घडवलेले आहेत. स्वतः स्वामी आलेले अक्कलकोटामध्ये आणि नक्कीच बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेले. मृत देहाला जीव देऊन गेले, आंधळ्या लोकांना डोळे देऊन गेले, त्यानंतर प्रत्येक अपंग माणसाला त्यांचे आयुष्य सुंदर करून गेले, प्रत्येक गरीबाला सुख देऊन गेले. स्वामी हे चमत्कार घडवतात. स्वामी अजून सुद्धा चमत्कार घडवतील. स्वामी अजून सुद्धा प्रत्येक माणसाला यशस्वी ठरवतील. तू फक्त वेळेवरती विश्वास ठेव आणि वेळ जशी जशी जाते तशी वेळेप्रमाणे तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा बदल कर. तुझे आयुष्य सुद्धा स्थिर राहील आणि तुझ्या जीवनामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाहीत. प्रत्येक गोष्ट प्रत्येक मुद्दा हा स्वामींच्या शब्दांवरती अवलंबून असतो. हे दुनिया सर्व काही स्वामींची आहे. या दुनियेमध्ये सर्व काही मोहमाया आहे, पण नक्कीच एक गोष्ट लक्षात ठेव, या दुनियामध्ये स्वामींचं प्रेम ही मोहमाया नाही आहे. या जीवनामध्ये आपण जसे आलेलो आहोत आपल्याला तसेच जायचं आहे. या जीवनामधून काहीच आपल्याला घेऊन नाही जायचं आहे. या जीवनामध्ये फक्त स्वामींवर प्रेम कर, स्वतःवरती प्रेम कर. बघ जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट सुखी राहील. आई वडिलांचे आदर कर, कधीही अनादर करू नकोस. या जीवनामध्ये कधी तुला कोणते दुःख मिळणार नाही. आपण काही ना काहीतरी चुका केलेल्या असतात, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, आपण कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी चुका केलेल्या असतात, त्याचीच परतफेड आपल्याला करावी लागते. पण यानंतर तुला तुझ्या आयुष्यामध्ये दुःख नको असतील तर नक्कीच आतापासून एक चांगला व्यक्ती बन. जसे तुझे विचार आहेत तसेच तुझे आयुष्य घडेल, जसे तुझे कृत्य आहेत तसेच तुझे आयुष्य घडेल. जसे तू कृत्य करतोस त्याच प्रमाणात तुझ्या आयुष्यामध्ये घडामोडी घडतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तू चांगले विचार करतोयस, तू सुरळीत आपले आयुष्य चालवतेस, तुझ्यामुळे कोणी दुसरा दुःखी नाही, पण नक्कीच तू दुसऱ्या लोकांना मदत करतेस, तुझ्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद आहे, तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये यश आणि आनंद हा येणार आणि नक्कीच स्वामी स्वतः तुझ्या जवळ येणार. तुला स्वामींजवळ जाण्याची गरज नाही लागणार. फक्त एक चांगले व्यक्तिमत्व घडव आणि ते चांगले व्यक्तिमत्व तुला स्वामींच्या विचारातून समजून जाणार आहे आणि तेच विचार तू आता ऐकत आहेस. इथून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. इथून महत्वाचे मुद्दे तुझ्या कानावर पडणार आहेत. नक्की शेवटपर्यंत ऐकून घे. भाग्यशाली भाग्यवंत तू ठरणारच आहेस. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रटण्याची वेळ येते, त्यावेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस, थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. ते गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे, कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये किती थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल, तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस, कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ.
कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे जी गोष्ट एकाला वाईट वाटते एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी. वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोट ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला बुलावू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेला आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहेत त्या त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या विचारांसाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या कृत्यांसाठी महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. आणि येणारे व्हिडिओ हे अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आता स्वामींनी जेव्हा जेव्हा सांगितले आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या परिश्रमाची जाणीव पाहिजे. आज आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव ठेवणं महत्वाचं आहे. कारण की आज भले मोठे माणसं जमिनीवरती पडायला वेळ लागली नाही आणि जमिनीवरची माणसं आकाशात उडण्यासाठी वेळ लागली नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. वेळ ही सर्वांची बदलते, वेळ ही सर्वांची येते. वेळेची किंमत करायला शिका, वेळ तुमची किंमत करेल. आणि एक दिवशी अशी वेळ येईल ज्यावेळी तुम्हाला कधीही कोणी रोखू शकणार नाही. आज
आज मी बऱ्याच स्वामी भक्तांच्या अनुभवावरून सांगतो. बरेच स्वामी भक्त मला सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, मी वारंवार प्रयत्न करतोय आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा, वारंवार प्रयत्न करते काम करण्याचा, पण मला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, मला कोणत्याही प्रकारची सफलता मिळत नाही, आयुष्यामध्ये सुखी राहता येत नाही. मी स्वामींचे कधीपासून भक्ती करतोय, स्वामींचे कधीपासून नाव जप करतोय, स्वामींचे रोज नामस्मरण करतो, पण आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था का? कारण की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामींची श्रद्धा करतोय, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल, ज्या वेळेस आपल्या मनाला असे वाटेल की स्वामी माझ्यासोबत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतोय, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. एक बाई आहे, जी बाई मागच्या 30 वर्षापासून स्वतःशी लढत आहे, स्वतःच्या परिस्थितीशी लढत आहे. ज्या वेळेस तिला तिचा पती सोडून गेला, ज्या वेळेस तिला तिचा मुलगा सोडून गेला, त्यानंतर ती बाई रस्त्यावरती एकटी राहिली, स्वामींचे जप करत राहिली, कामधंदे शोधत राहिली. त्यानंतर 30 वर्षानंतर तिने तिच्या प्रयत्नाने आज स्वतःचे कुटुंब चांगले केले, आज स्वतःचे जीवन संसार चांगले केले. म्हणजे ह्यालाच म्हणतात मेहनत, ह्यालाच म्हणतात संयमता. म्हणजे एकाच दिवसात काहीच होणार नाही, एका दिवसात काहीच होणार नाही. तुझी परीक्षा चालू आहे, तुझी वेळ चालू आहे, या वेळेची किंमत कर, ती परीक्षाची जाणीव करून घे आणि आयुष्यामध्ये कधी थांबू नकोस, आयुष्यामध्ये कधीही पाठी वळून बघू नकोस. तुझ्या मार्गावरती आहेस, तो मार्ग एकदा तपासून घे की तो मार्ग बरोबर आहे का, तो मार्ग योग्य आहे का. जर योग्य मार्ग वाटत असेल तर त्या मार्गावरती चालत राहा. काम कोणतेही छोटे मोठे नसते, काम कोणतेही छोटे मोठे नसते. प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी ठरतो, फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला हवा. आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण या सर्व गोष्टींचा अनुभव जवळपास प्रत्येक माणसाला आहे. पण ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव सुद्धा नाही, त्या गोष्टी सुद्धा आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. म्हणून चुकूनही आजच्या या गोष्टीत दुर्लक्ष करू नका. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे कलियुगामधील कथा, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत कलियुगामधील रहस्य. कारण की सध्याच्या वेळेमध्ये कोणीच कोणाला विचारत नाही, तर एका आईला एक पोरगा सुद्धा विचारत नाही. या कलियुगाची ही जादू आहे, या कलियुगाचा हा कमाल आहे की या कलियुगाचे हे दुःखद गोष्ट आहे, जी गोष्ट प्रत्येकाच्या मनाला लागते. कारण की स्वतःची मूल बाळ सुद्धा एकत्र राहिलेले नाही. या कलियुगामध्ये सर्व काही पैसा झालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पैशांकडे कधीच बघू नका, पैशांकडे कधीच बघू नका. कारण की तुमची भक्ती चांगली असेल, तुमचे विचार, तुमचे कर्म चांगले असतील तर सफलता तुमच्या पाठी धावत येईल. पण जर तुम्ही पैशांच्या पाठी धावलात तर आयुष्यभर फक्त तुम्हाला पैसा मिळेल, पण कोणत्याही प्रकारचे सुख मिळणार नाही, कोणत्याही प्रकारचे आनंद मिळणार नाही. कारण की तुमचं पूर्ण आयुष्य हे व्यस्तच राहील. या सर्व गोष्टी मोहमाया आहेत. या सर्व मोहमायाला सोडा, आपले आयुष्य जगण्यासाठी योग्य मार्ग शोधा, आपल्या कुटुंबाच्या जीवनासाठी जगा, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगा, सुखासाठी जगा. काम करत राहा, प्रयत्न करत राहा, यशस्वी ठरण्याचा प्रयत्न करा, पण त्या सर्व गोष्टींचा कधी लोभ करून घेऊ नका. कारण की लोभ हा अत्यंत खतरनाक गोष्ट आहे. कारण की लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, एका झटक्यात बर्बाद करू शकतो. तर बर्बादीच्या मार्गावरती जाऊ नका. कारण की प्रत्येक गोष्ट जी आपल्याला वारंवार भेटत नसते, त्या गोष्टीचा आपल्याला लोभ असतो, त्या गोष्टीचा लोभ असतो. तो लोभ तुमच्या मनात कधी निर्माण होऊन देऊ नका. आता या मानवी जीवनाचे फक्त एकच रहस्य आहे, या मानवी जीवनाची एक सर्वात मोठी गोष्ट आहे की स्वामींनी सर्व काही केलेले आहे. माणसाला योग्य मार्ग सुद्धा दिलेले आहेत, चुकीचे मार्ग सुद्धा दिलेले आहेत. ते स्वामी ठरवणार नाहीत की तो माणूस योग्य मार्गावरती जाईल की चुकीच्या मार्गावरती जाईल. तो माणूस ठरवेल की तो कोणता मार्ग निवडतोय. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील. तुम्हाला हे जीवन स्वामींनी दिलेले आहे. तुम्हाला हात पाय, त्यानंतर डोळे, त्यानंतर तुम्हाला चालता येते, फिरता येते, बोलता येते, सर्व काही स्वामींनी तुमच्या जीवनामध्ये दिलेले आहेत. फक्त तुम्हाला एवढेच करायचं आहे की त्याचे बरोबर उपयोग करून आयुष्यामध्ये सुखी राहायचं आहे. म्हणजे सर्व काही तुम्ही समजून जाऊ शकता की स्वामींनी सर्व काही रचवलेलं आहे, पण त्यातल्या त्यात सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. कारण की स्वतः स्वामींनी सर्व काही करून दिलेले आहेत. आता या सर्व गोष्टी तुझ्या जिद्दीवरती तयार राहतात, या सर्व गोष्टी तुझ्या विचारांवरती तयार राहतात, तुझ्या कर्मांवरती तयार राहतात की तुझे आयुष्य सुखी असेल की नसेल हे सर्व काही तुझ्या हातात आहे. आता या महत्वाच्या गोष्टी तर समजत आहे, पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत. म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. कधीही तुझ्या दुःखांना, तुझ्या अडचणींना फक्त एवढंच सांग
माझे दुःख अडचणी जेवढे मोठे आहेत त्याच्या दुप्पटपटीने माझा देव माझा मोठा आहे, माझ्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी माझा देव आहे, तर मी त्या दुःख अडचणींना कशाला घाबरू. प्रत्येक दुःख अडचणींना फक्त तुम्ही सामोरे जा, फक्त तुम्ही सामोरे जा. तुमच्या पाठीशी स्वामींचा हात आहे हे कायम लक्षात ठेवा. फक्त सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर मनापासून हात जोडून श्री स्वामी समर्थ बोललात तरी नक्कीच तुमचे दिवस, तुमची रात्र चांगली जाईल. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख सुख सर्व काही दिलेले आहेत. आज आपल्या आयुष्यामध्ये जेवढे दुःख आहेत त्याच्याहून बरेच दुःख लोकांच्या आयुष्यामध्ये आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिका. कधीच रडण्याची वेळ येणार नाही. स्वामींचे विचार हे येत्या काही वेळात, कारण की माणूस हा स्वतःचे भविष्य स्वतः ठरवतो. माणूस हा स्वतःचे आयुष्य स्वतः लिहितो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, बऱ्याच लोकांना आयतं मिळतं तर बऱ्याच लोकांना कमवून खायला लागतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या लोकांना अगोदर पासूनच सर्व काही मिळालेलं आहे, जर त्या लोकांनी त्या गोष्टीची किंमत ठेवली नाही तर ती गोष्ट सुद्धा बर्बादीला लागते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये, या मतलबी दुनियेमध्ये सर्वात श्रेष्ठ माणूस तोच आहे ज्याच्याकडे काहीच नाही आणि तो प्रत्येक गोष्ट मिळवण्याची ताकद ठेवतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदी आणि यशस्वी होण्याची ताकद ठेवतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाची मानसिकता ही कायम माणसाचे आयुष्य ठरवत असते. माणसाची मानसिकता ही कायम माणसाचे भविष्य ठरवत असते. आज कितीही तुझ्याकडे वेळ नसला, आज तू कितीही मेहनत करत असलास तरी कधी धीर सोडू नकोस, तरी कधी प्रयत्न करायला सोडू नकोस. कारण की प्रयत्न एकदा का तू सोडलेस त्यानंतर या कलियुगामध्ये तुझ्या मनासारखी इच्छा कधी होणार नाही. तुझी इच्छा कधीही पूर्णतः पूर्ण होण्याचे स्वप्न तुझे कधी पूर्ण होणार नाही. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द तुला पूर्णतः मनातून बदलून टाकतील. तुझे पूर्णतः विचार बदलून टाकतील. तुझे पूर्णतः वागणूक बदलून टाकतील. तू फक्त आज स्वामींचे विचार हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. तू फक्त आज स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सत्याचा मार्ग हा अवघड असतो. सत्याचा मार्ग हा अवघड असतो, परंतु तोच आत्म्याला खरी शांती देतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तू नक्कीच कोणाचं वाईट करून या कलियुगामध्ये जगत असशील, कोणाचं वाईट करून या माणुसकी नसलेल्या दुनियेमध्ये जगत असशील तर तुझ्या सोबत सुद्धा तेच घडणार आहे. तुझ्या सोबत सुद्धा तेच घडणार आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये सत्याचं मार्ग कधी सोडू नकोस. सत्याच्या मार्गावरून, चांगल्या मार्गावरून कमवून खा. भले तुझ्या आयुष्यामध्ये पूर्णतः तुझे इच्छा पूर्ण होत नसतील तरी सुद्धा तू तुझे आयुष्य ढकल. तू तुझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहा. कारण की स्वामी स्वतः परीक्षा घेत असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक सेकंदामध्ये स्वतः स्वामी तुला पाहत आहेत. आज तुझ्यावरती लोक हसत असतील, आज तुझ्या परिस्थितीबद्दल लोक बोलत असतील तर लोकांना बोलू दे. आज बरीच लोक आपल्याबद्दल आपल्या वाईटावर टपलेली असतात. आज बरीच लोक आपला वाईट करून गेलेली असतात. आज बऱ्याच लोकांनी आपल्यासोबत छळ कपट केलेलं असतं. पण त्या लोकांचा विचार कधी करू नका. कारण त्या लोकांचा विचार कधी करू नका, कारण की त्यांचं हे मार्ग चुकीचं आहे. त्यांचं हे मार्ग चुकीचं आहे. एक गोष्ट तुला सांगतो, प्रत्येक कर्माची फळं इथेच भोगून जायचं आहे. जसा आलेला आहेस तसा जायचा आहे. हा महत्त्वाचा मुद्दा तुला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे. हा महत्त्वाचा टप्पा तुला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे. पण यापुढील स्वामींचे विचार तुला नक्कीच भाग्यवंत ठरवेल. पण सत्याचं मार्ग कधी सोडू नकोस आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आपल्या क्षमतावर विश्वास ठेवा. आपल्या क्षमतावर विश्वास ठेवा. ईश्वर तुमच्या अंतःकरणात वास करतो. ईश्वर तुमच्या सोबत, तुमच्या प्रत्येक वाईट वेळेमध्ये, तुमच्या प्रत्येक संकटाच्या काळामध्ये तुझ्या सोबत उभा राहील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट घडते ना, ती गोष्ट स्वतः स्वामी घडवून आणतात. ती गोष्ट स्वतः स्वामी घडवून आणतात. ते तुझ्यावर आहे की तू प्रत्येक क्षण आणि प्रत्येक वेळ कसा घालवतोयस. तू प्रत्येक क्षण आणि प्रत्येक वेळेमध्ये स्वतःला कसा सावरतोयस. आज बरेच दुःख असतील आपल्या आयुष्यामध्ये. आज बरेच व्यक्ती आपल्याला सोडून गेलेली असेल. आज बरेच दुःख असतील. आज बरेच संकट असतील. आज आयुष्य चालवण्यासाठी खूप कर्जबाजारी असशील, आजारी असशील. आज बऱ्याच गोष्टी तुला तुझ्या आयुष्यामध्ये सतावत असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, धीर कधी सोडू नकोस. धीर कधी सोडू नकोस. आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि नक्कीच लोभ आणि मोह त्यागा.
लोभ आणि मोह त्यागा, मुक्तीचा मार्ग सुलभ होईल, मुक्तीचा मार्ग सुलभ होईल. स्वामींचे विचारांमध्ये जो आनंद मिळतो, स्वामींच्या शब्दांमध्ये जो आनंद मिळतो, तो आनंद तुला कुठेच मिळणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतः स्वामींच्या शब्दांनी काय सांगितलेलं आहे, लोभ आणि मोह त्यागा. लोभ आणि मोह हे आपल्याला कायम या कलियुगामध्ये फसवत राहतील. मोहमायेची दुनिया आहे, लोभी दुनिया आहे. या दुनियेमध्ये प्रत्येक माणसाला जेवढं मिळालं तेवढं कमी आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या गोष्टींना त्यागून टाक. त्या गोष्टी तुझ्या मनात जास्त ठेवू नकोस. फक्त तू तुझ्या आयुष्यामध्ये चांगल्या कर्मांचा विचार कर. आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद येत असेल, अशा गोष्टी कर. तुला नक्कीच सांगतोय, प्रत्येक धन दौलत पैसा या जीवनातील प्रत्येक सुख हे तुझ्या आयुष्यामध्ये येणार. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला एक कालावधी लागतो. एक गोष्ट तुला सांगतो, बऱ्याच वेळापासून एक स्वामींचा भक्त होता, ज्याचे आयुष्य 30 वर्षानंतर बदलले स्वामींची भक्ती करून. ज्याचे आयुष्य 30 वर्षानंतर बदलले स्वामींची भक्ती करून. आणि त्याचे आयुष्य असे बदलले की कधी त्याला कोणत्याही गोष्टीची इच्छा राहिली नाही, कधी त्याची कोणतीही इच्छा अपूर्ण राहिलेली नाही. आणि आजपर्यंत तो त्याच्या आयुष्यामध्ये सुखी आहे, त्याचा कुटुंब हा त्याच्या आयुष्यामध्ये सुखी आहे. वेळेचा खेळ आहे. या वेळेच्या खेळेमध्ये तुला प्रत्येक गोष्ट समजून जाणार आहे. या वेळेच्या खेळेमध्ये तुझे आयुष्य घडणार आहे. वेळेची किंमत ठेव, परिस्थितीची किंमत ठेव. वेळ परिस्थिती तुझे आयुष्य बदलणार आहे. वेळ परिस्थिती तुझे आयुष्य बदलणार आहे. आणि नक्कीच आज वेळ खराब असेल तर कधी त्या वेळेसाठी रडू नकोस. कारण की आज बरीच लोक आहेत ज्या लोकांची वेळ परिस्थिती आपल्यापेक्षा सुद्धा विकट असेल, आपल्यापेक्षा सुद्धा खूप खराब असेल, पण ते लोक त्यांच्या आयुष्यामध्ये जगत आहेत. आपण नुसतं विचार करतो आपल्यापेक्षा किती मोठी माणसं आहेत, आपल्यापेक्षा किती मोठी लोक आहेत, त्यांचं आयुष्य किती सुखी आहे. फक्त आपल्यापेक्षा सुद्धा बरीच अशी लोक आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये तर खूप सारे दुःख आहेत, ज्यांच्या आयुष्यामध्ये तर खूप सारे दुःख आहेत. आणि नक्कीच स्वामींचे विचार आज तुला भाग्यवंत ठरवत राहील. फक्त सतत शिकत राहा. स्वामींचे विचार सतत ऐकत राहा, कारण ज्ञानच तुला योग्य मार्गावरती नेईल. तुझे मार्गदर्शनच तुला योग्य मार्गावरती नेईल. आणि स्वामींचे मार्गदर्शन तू आता ऐकत आहेस, स्वामींचे ज्ञान तू आता घेत आहेस, आणि तेच ज्ञान तुझे आयुष्य पूर्णतः ठरवून देईल. तेच ज्ञान जर तू तुझ्या मनात ठेवलेस, तुझ्या आचरणात ठेवलेस, तर तुला तुझ्या आयुष्यामध्ये कोणतीही तुला तुझ्या आयुष्यामध्ये दुःख सतावणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझी प्रत्येक गोष्ट स्वामींना माहिती आहे, तुझे प्रत्येक दुःख स्वामींना माहिती आहे. तू फक्त वेळेवरती विश्वास ठेव, तुझ्या मनामध्ये संयमता बाळग. बघ, प्रत्येक गोष्ट बदलून जाईल. आणि नक्कीच आजचे हे स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. या गोष्टी तर तुला भाग्यवंत आणि भाग्यशाली तर ठरूनच राहतील. कायम लक्षात ठेव, स्वतः स्वामी तुला प्रत्येक वाईट वेळेत तुझी साथ देतील. तुला प्रत्येक तुझ्या वाईट काळामध्ये तुझ्या सोबत उभे राहतील. आज वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये तुला ते जाणवत नसतील, पण नक्कीच ते तुझ्या पाठीशी आहेत. नक्कीच तुझी परीक्षा चालू आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे, तुझ्या इच्छा तुझ्या हातात आहे, तुझी मनस्थिती ही तुझ्या हातात आहे. तुला जर तुझ्या मनासारखं प्रत्येक गोष्ट घडवायची असेल ना, तर फक्त स्वामींवर विश्वास ठेव. आणि नक्कीच प्रत्येक गोष्ट स्वामींवर लोटू नकोस. प्रत्येक मनासारखी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून स्वामींपुढे तू नक्कीच अपेक्षा ठेव, पण त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुद्धा कर. कारण की आयत्या हाती आणि रिकाम्या हाती काहीच मिळत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जो व्यक्ती या कलियुगामध्ये सातत्याने मेहनत करतो, जो व्यक्ती या कलियुगामध्ये सातत्याने प्रयत्न करतो, तोच व्यक्ती या कलियुगामध्ये यशस्वी ठरतो. त्याच व्यक्तीचे प्रत्येक स्वप्न या कलियुगामध्ये पूर्ण होतात. तर हेच महत्त्वाचे विचार नाहीयेत, हेच महत्त्वाचे मुद्दे नाहीयेत. आयुष्य हे एका क्षणाचं आहे, त्याला नक्कीच तुम्ही सुंदर बनवू शकता. आयुष्यामध्ये काय होणार आहे, काय नाही होणार आहे, उद्याचा दिवस आपल्याला बघायला मिळेल का नाही, किंवा उद्याच्या दिवशी आपल्यासोबत काय घडणार आहे, या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहिती नाहीयेत. हे वेळेवेळेचं खेळ आहे. कलियुग सुद्धा आहे वेळेवेळेचं खेळ आहे. या वेळेवेळेच्या खेळामध्ये ज्याने वेळेची किंमत समजली, त्याची वेळ अशी बदलेल की कोणासमोर कोणत्याही गोष्टीची
भीक मागण्याची वेळ येणार नाही, कोणासमोरही कोणत्याही माणसासमोरही हात जोडण्याची वेळ येणार नाही. नक्कीच नक्कीच आजचे हे स्वामींचे विचार तुझे पूर्णतः मानसिकता बदलून टाकणार आहे. स्वामींच्या शब्दांमध्ये आज वेगळी ऊर्जा लपलेली आहे. स्वामींच्या विचारांनी आज तुझे पूर्णतः आयुष्य बदलून टाकणार आहे. म्हणून स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐक, स्वामींचे शब्द हे शेवटपर्यंत ऐक. नक्कीच ज्या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगतो की आजचे हे स्वामींचे विचार शेवटपर्यंत ऐक, ते तुमच्या हितासाठी आहे, ते तुमच्या भल्यासाठी आहे. कारण की आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये द्वेष भरलेला आहे. आज मानसिकता माणसाची अशी झालेली आहे की आजूबाजूचं परिसर बघून सुद्धा माणसाची मानसिकता बदलून जाते. कारण की आज बऱ्याच ठिकाणी अन्याय चाललेला आहे. आज बऱ्याच ठिकाणी छल कपट बऱ्याच गोष्टी अशा चाललेल्या आहेत ज्या गोष्टी माणसाला त्याच्या बर्बादीच्या मार्गापर्यंत नेतात. तर तेच महत्त्वाचे मुद्दे, तेच महत्त्वाचे टप्पे तुला सांगत आहे. तू फक्त शेवटपर्यंत ऐक, तू फक्त शेवटपर्यंत ऐक. कारण की याच गोष्टी तुला सातत्याने तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. आणि नक्कीच सतत शिकत राहा, सतत शिकत राहा. स्वतःला ओळखा, स्वतःच्या आत्मविश्वासाला ओळखा. सतत शिकत राहा, स्वतःला ओळखा, स्वतःच्या आत्मविश्वासाला ओळखत राहा. जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनावर विश्वास ठेवाल तेव्हाच तुम्ही या कलियुगामध्ये यशस्वी ठराल, तेव्हाच तुम्ही या कलियुगामध्ये भाग्यवंत ठराल. कारण की एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगतो. एखादी चांगली गोष्ट असेल, एखादी वाईट गोष्ट असेल, आपण कोणत्या गोष्टीकडे जातोय हा आपल्यावरती अवलंबून आहे, हा आपल्या स्वभावावरती अवलंबून आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझी मानसिकता हे तुझे भविष्य ठरवेल. कारण की एखाद्या माणसाची मानसिकता कशी असते, एखाद्या माणसाची मानसिकता वाईट असते तर एखाद्या माणसाची मानसिकता चांगली असते. एखादा माणूस वाईट गोष्टीमध्ये सुद्धा चांगली गोष्ट शोधून काढतो, तर एखाद्या माणसाला चांगल्या गोष्टीमध्ये सुद्धा एखादी पण चांगली गोष्ट दिसत नाही. ही आपली मानसिकता आहे. एकासोबत वाईट घडत असेल, एकासोबत वाईट होत असेल तर त्याला पण चांगल्या नजरेने बघा की आपल्याकडून त्या व्यक्तीला काय मदत होईल. जर एखाद्या वाईट गोष्टीकडे आपण वाईट नजरेनेच बघितले तर ते आपल्याला वाईटच वाटणार. पण एखाद्या वाईट गोष्टीकडे आपण चांगल्या नजरेने त्याबद्दल विचार केला तर त्या वाईट गोष्टीला बदलण्याची ताकद सुद्धा आपल्या मनामध्ये येईल. हेच स्वामींचे विचार आहेत, हेच स्वामींचे शब्द आहेत. स्वतः स्वामी अक्कलकोटात आलेले, स्वतः स्वामी माणसांमध्ये आलेले, स्वतः स्वामी त्यांच्या भक्तांमध्ये आलेले. का? कारण की स्वामी म्हणतात चमत्कार हा घडत नाही, चमत्कार हा घडवून येतो. चमत्कार हा होणार नाही, चमत्कार हा तुमच्यावरती अवलंबून असतो. तुझे आयुष्य, तुला बदलण्याची संधी तुला वारंवार मिळत राहील. हे युग आहे, या युगामध्ये तुला प्रत्येक गोष्ट ही समजत राहील, प्रत्येक गोष्ट तुला शिकावी लागेल. आणि प्रत्येक गोष्ट शिकल्यानंतर तुझे आयुष्य हे तुझ्या हातात आहे, तुझे आयुष्य हे तुझ्या हातात आहे. नक्कीच तुझे विचार, तुझे कर्म, तुझे भाग्य हे तुझे आयुष्य बदलणार. तू आज कितीही परमेश्वरासमोर कितीही हात जोड, तू कितीही मंदिरात गेलास, तू कितीही देवासमोर गेलास आणि हात जोडलेस माझे आयुष्य बदल, पण तुझे या आयुष्याच्या खेळामध्ये तुझे कर्म चांगले नसतील, या आयुष्याच्या खेळामध्ये तुझी वागणूक चांगली नसेल, माणूस म्हणून तू माणूस बोलण्याच्या लायकीचा नसशील, तर या कलियुगामध्ये तू कितीही परमेश्वरासमोर हात जोड, तू कितीही देवाचे नमस्कार, पण त्या आयुष्यामध्ये तुला कधीच तुझ्या मनासारखं घडणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मनामध्ये आपल्या सुंदरता हवी, मनामध्ये आपल्याला स्वतःचा आदर हवा की मी या कलियुगामध्ये एक माणूस आहे. पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज तुझी वागणूक खरंच तुझे आयुष्य बदलेल. आज हे स्वामींचे विचार खरंच तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. तू फक्त आजचे हे स्वामींचे शब्द दुर्लक्ष करण्याचं चुकूनही प्रयत्न करू नकोस. तू फक्त आजचे हे स्वामींचे विचार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. वाईट कर्मांचे परिणाम टाळता येत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपण वाईट कर्म करतो त्याचे परिणाम टाळता येत नाही. त्यामुळे नेहमी चांगले कार्य करा, कारण की धैर्याने कार्य करा, कारण की देव तुमच्या सोबत आहे. आपल्या कार्यात विश्वास ठेवा, कारण एकत्र येणारे श्रम आणि श्रद्धा अनंत आपल्याला आयुष्यामध्ये दरवाजे उघडून देतात, जे की सुखाचे दरवाजे असतात. श्रम आणि नक्की श्रद्धा, तुझे कष्ट आणि तुझी भक्ती हे तुझे आयुष्य बदलेल. स्वामींची भक्ती नेहमी मनात ठेव, नेहमी स्वामींचे विचार मनात ठेव, नेहमी स्वामींचे शब्द, स्वामींचे नाव हे जपत राहा. पण त्यासोबत कष्ट सुद्धा करत राहा बाळा, त्यासोबत कष्ट सुद्धा करत राहा. कारण की या कलियुगामध्ये कोणतीच गोष्ट कधीच कोणाला आयती मिळालेली नाही. आणि बऱ्याच लोकांनी ज्या गोष्टीची किंमत केलेली नाही ती गोष्ट त्यांच्याकडून हिसकावून घेतलेली आहे. आणि ज्या गोष्टीसाठी एखादा माणूस वारंवार प्रयत्न केलेला आहे त्याला प्रयत्नांचे फळ नक्कीच स्वामींनी दिलेले आहे, त्याला प्रयत्नांचे फळ नक्कीच परमेश्वराने दिलेले आहे.
परमेश्वराचे हेच शब्द आहेत, परमेश्वराचे हेच विचार आहेत की नक्कीच स्वतःला ओळखा. नक्कीच या कलियुगामध्ये स्वतःचे काम कितीही छोटे मोठे असेल, तू आज कोणतेही कार्य करत असशील, ते कार्य भले छोटे असेल, ते कार्य भले मोठे असेल, ते कार्य तुझ्या मनापासून कर. नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये तुला यश प्राप्त होईल, ज्या क्षेत्रामध्ये तू स्वतःला ओळखून जाशील. नक्कीच हे स्वामींचे विचार तुला यशस्वी ठरवतील, म्हणून चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ, याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे, त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे? या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकून दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खरं तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात, कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तर आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधी कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलांना दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही. तो व्यक्ती कधीही या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपला मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी दोन मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तर तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग. समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव. जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा. सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग. कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे. थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो ते काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का. आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही. तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्यासोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका. कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही. आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही.
वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला, हे ज्या गोष्टी आपण वारंवार करतो त्याच गोष्टी परमेश्वर पाहत असतो. आपलं हे आयुष्य एक मोहमाया आहे. आपले आयुष्य हे एक खेळ आहे. या खेळामध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे. सर्वप्रथम या जीवनामध्ये सर्व काही मोहमाया आहे. धन, पैसा, लोभ, त्यानंतर सर्व काही मोहमाया आहे. फक्त परमेश्वर एवढा पाहतो की कोणता माणूस चांगला आहे, कोणता माणूस चांगला नाही. जर या जीवनामध्ये माणुसकी जपलात, जर या आयुष्यामध्ये माणुसकी जपलात, तर आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. हे स्वतः मी लिहून देतो. कारण की जो व्यक्ती चांगलं करतो त्या व्यक्तीसोबत चांगलंच होतं. फक्त ज्या व्यक्ती चांगलं करतो पण त्याच्या आयुष्यामध्ये अजून सुद्धा वाईट घडत असेल तर फक्त एवढेच विचार करा की माझी परीक्षा चालू आहे, माझी जी ही वेळ आहे ती वेळ खराब आहे. कारण की स्वामींना वेळ बदलण्यास वेळ लागत नाही, स्वामींना चमत्कार करण्यास वेळ लागत नाही. स्वामी फक्त पारख करत असतात की कोणता व्यक्ती बरोबर आहे, कोणता माणूस बरोबर आहे, कोणता माणूस त्या लायकीचा आहे, जो माणूस सुखी राहू शकतो. जर तुम्ही सर्व काही नीट केला तर तुमच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या ह्याच गोष्टी आहेत: कर्म, त्यानंतर तुमचे कृत्य, तुमचे विचार, आणि त्यानंतर तुमच्यातील संयमता, आणि त्यानंतर तुमच्यातील मेहनत. जर तुमच्यात चांगली मेहनत करण्याची कष्टाळूपणा असेल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कधी उपाशी राहणार नाही. जर तुमच्यामध्ये संयमता असेल, जर तुमच्यामध्ये वाट पाहण्याची शक्ती असेल, जर तुम्ही सर्व काही सहन करू शकता तर आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. जर तुमच्यामध्ये सर्व काही अशा गोष्टी असतील ज्या गोष्टी तुम्ही करताय, जर तुमच्यामध्ये चांगले कर्म असतील तर तुमच्यासोबत कधी वाईट घडणार नाही. जर तुमचे चांगले विचार असतील तर तुमच्याबद्दल कोणी वाईट विचार करणार नाही. या सर्व गोष्टी समजून घ्या. या सर्व गोष्टी एक मोहमाया आहेत. परमेश्वराच्या सानिध्यात राहा, ईश्वराच्या सानिध्यात राहा, ईश्वराची भक्ती करा, परमेश्वराची भक्ती करा. कधी कोणत्या प्रकारचे दुःख अडचणी आयुष्यात येणार नाही. ही गोष्ट मी सांगतो कारण की स्वतः स्वामींनी एवढे मोठे मोठे चमत्कार घडून आणले आहेत. स्वतः स्वामी प्रत्यक्षात अक्कलकोटात आलेले आणि अक्कलकोटामध्ये येऊन बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडून गेले. आंधळ्याला डोळे दिले, ज्याला चालता येत नव्हतं त्याला चालायला दिला, मृत माणसाच्या आयुष्यामध्ये, मृत माणसाच्या देहामध्ये त्यांनी जीवनदान दिलं. एवढे मोठे मोठे चमत्कार स्वतः स्वामींनी माणसांसमोर घडून आणले. तेव्हा जे स्वामींचे भक्त झाले त्या भक्तांचा विश्वास आजपर्यंत स्वामींवरती कमी झाला नाही आणि अजूनपर्यंत स्वामी मोठे मोठे चमत्कार घडून आणतात. कारण की स्वतः स्वामी जाताना म्हणालेले की नक्कीच मी तुमच्या सोबत आहे, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या सोबत आहे, तू फक्त माझी आठवण काढ. मनापासून स्वामींना आवाज देशील, स्वामी तुझ्या सोबत राहतील. मनापासून स्वामींना पुकारशील, स्वामी तुझ्या सोबत येतील. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी सोबत येतील. स्वामींवरती विश्वास शेवटपर्यंत ठेव. आजपर्यंत कोणत्याही स्वामी भक्तांचा विश्वास स्वामींनी तुटून दिलेला नाही. तू फक्त वेळेची वाट पहा, तू तुझ्या प्रत्यक्ष वेळेची वाट पहा, त्यानंतर बघ तुझ्या आयुष्यामध्ये कसा चमत्कार घडून येतो. प्रत्येक गोष्टीला एक वेळ लागतो, एक कालावधी लागतो. त्या कालावधीनंतर सर्व काही बदलून जातं. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख असेल, आज तुला अत्यंत महत्त्वाची गोष्ट एकच सांगेन, जर तुझ्या आयुष्यामध्ये सुख असतील, तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख जास्त प्रमाणात आले नाही, आज तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही नीट आहे, तर फक्त एवढेच लक्षात ठेव की वाईट वेळेमध्ये काय असतं. वाईट वेळेमध्ये आपल्याला सर्व काही सोसावं लागतं आणि चांगल्या वेळेमध्ये आपल्याला त्या गोष्टीचा माज येऊ शकतो. अत्यंत महत्त्वाची गोष्ट, या मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचे दोन गोष्टी आहेत ज्या गोष्टी मनुष्याला बर्बाद करून टाकतात, ते म्हणजे लोभ आणि त्यानंतर आपल्याला त्या आयुष्यामध्ये कधीही लोभ करायचा नाही आहे. जर या आयुष्यामध्ये जर तुम्ही लोभ केलात, त्या आयुष्यानंतर तुम्ही स्वार्थीपणा केलात, या दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये बर्बाद करून टाकतील. स्वार्थीपणा आणि लोभ. जर तुम्ही या आयुष्यामध्ये हावभाव केलात, एखाद्या गोष्टीची जास्त हावभाव केलात, पैशांची जास्त हावभाव केलात, त्यानंतर जर तुम्ही आयुष्यामध्ये स्वार्थासाठी जगलात की माझं होऊ दे चांगले, ह्याचं काही नाही, त्याचं नको होऊ दे चांगलं, माझं सर्व काही चांगलं होऊ दे, या दोन गोष्टींसाठी जर तुम्ही आयुष्य जगत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर बर्बादी लागू शकते. तुमच्या आयुष्यामध्ये दुःखच दुःख येतील. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये रडण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.
स्वामींचे हेच जे विचार आहेत ते विचार मनुष्याला भाग्यवंत ठरवतात. हेच चांगले चांगले विचार जर तुम्ही रोज ऐकलात तर नक्कीच तुम्ही भाग्यवंत ठराल. तर चुकूनही आजचा हा स्वामींचा संदेश दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलवरती सुद्धा नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि नक्कीच बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओज हे तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्णचे ठरून जाणार आहेत. आता यापुढील स्वामीं संदेश, यापुढील स्वामींचे विचार हे तुला पुन्हा भाग्यवंत ठरवतील. इथून फक्त 15 ते 20 मिनिटं ऐकून बघ, त्यातच बघ तुला किती फरक जाणवणार आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल. तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील, कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण 5व्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील. ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील, स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी गोष्ट, जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ की लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ हे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ हे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस, त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात.
स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो, तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाहीत. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण की ह्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही सोपी नाहीये किंवा प्रत्येक गोष्ट ही तुझ्यासाठी कठीण सुद्धा नाहीये. जेव्हा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढवशील तेव्हा स्वतःमध्ये प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची ताकद वाढेल, प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची तुझ्यामध्ये जिद्द वाढेल. आणि फक्त तू तुझा आत्मविश्वास वाढव. जेवढा विश्वास स्वामींवर ठेवतोस तेवढा विश्वास स्वतःवरती ठेव. बघ प्रत्येक गोष्ट ही तुझ्याकडून घडून येईल किंवा प्रत्येक गोष्ट तू स्वतः करशील. माणूस प्रत्येक वेळी का चुकतो? कारण की तो इतरांचा ऐकतो, कारण की तो वाईट गोष्टी बघत असतो, वाईट गोष्टी ऐकत असतो. तर त्या गोष्टींना फक्त एकच मार्ग आहे, स्वामींचे चांगले शब्द, स्वामींचे चांगले विचार, स्वामींच्या त्या गोष्टी ज्या गोष्टी कायम माणसाला भाग्यवंत ठरवतात. आणि त्याच गोष्टी तू आता ऐकणार आहेस, तेच विचार, त्याच महत्वाचे मुद्दे तू आता ऐकणार आहेस आणि तेच महत्वाचे मुद्दे तुझ्या डोक्यामध्ये चांगले विचार आणतील, तुझ्याकडून चांगले कर्म घडवतील. खरं तर तुला एवढे सांगतो स्वामींची भक्ती फक्त स्वामींचे नाव घेण्यात नाहीये, तर स्वामींची भक्ती स्वामींचे विचार आपल्या आचरणात आणण्यात आहे. स्वामींची भक्ती स्वामींचे विचार आपल्या कृत्यात आणण्याबद्दल आहे. तर नक्कीच स्वामींची प्रत्येक गोष्ट ही तुझ्या आचरणात तू आणलीस तर नक्कीच तुझे आयुष्य पूर्णतः बदलून जाईल. प्रत्येक गोष्ट ही स्वामींची शक्य ठरते, प्रत्येक गोष्ट ही स्वामींची सत्य सुद्धा ठरते, प्रत्येक गोष्ट ही स्वामींची अनुभव सुद्धा देते. प्रत्येक गोष्टीचा अनुभव, प्रत्येक गोष्टीचा मार्ग तुला मिळणार आहे, प्रत्येक मुद्दे तुला समजून जाणार आहेत. फक्त आजचा हा स्वामींचा संदेश एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. आता महत्वाच्या गोष्टी तुला सांगणार आहे. या जीवनामध्ये वारंवार प्रयत्न करत राहा. जेव्हा तू वारंवार प्रयत्न करशील तेव्हा तुला यश हे लाभणारच. आणि नक्कीच स्वामी एवढे सांगतात की आज जर आपल्यामध्ये कोणी दुसरा आनंदी असेल, आज आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी कष्ट करतोय, आपण आपल्या आयुष्यामध्ये रडतोय, आपण आपल्या आयुष्यात
आयुष्यामध्ये झगडतोय, आपण आपल्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न केले तरी सुद्धा यश प्राप्त होत नाहीये, तरी पण त्या जीवनामध्ये या आयुष्यामध्ये जर आपण सारखे सारखे प्रयत्न करत असू तर आपल्याला यश प्राप्त होते. पण आणखीन एक महत्वाचा मुद्दा, जर आपल्या आयुष्यामध्ये दुःख असून जर आपल्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुख असतील, आपल्यामुळे जर कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असतील तर आपल्या आयुष्यामधील दुःख हे फार कमी कालावधीसाठी असतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज जर तुझा कोणी दुश्मन आहे, आज जर तुझ्याबद्दल कोणी वाईट विचार करणारा असेल, तुझ्या जवळचा व्यक्ती किंवा तुझ्या लांबचा व्यक्ती, कोणीही असू दे, जर तुझा वाईट विचार करत असेल तू चुकूनही त्याचा वाईट विचार करू नकोस. कारण की स्वामींनी सर्वप्रथम सांगितलेलं आहे, जो खरा स्वामींचा भक्त आहे तो त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणाचं वाईट विचार करत नाही. कारण की जेव्हा माणूस वाईट विचार करतो तेव्हा त्याची पूर्णतः वागणूक बदलून जाते, तेव्हा त्याची पूर्णतः प्रकृती बदलून जाते. कारण की एखादा माणूस जेव्हा दुसऱ्याच्या वाईटावर टपलेला असतो तेव्हाच तो माणूस आपल्या आयुष्यामध्ये खचून जातो, तेव्हाच तो माणूस आपल्या आयुष्यामध्ये हारून जातो. प्रत्येक मुद्दा हा तुझ्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. फक्त तू त्या गोष्टी समजून घे, फक्त तू त्या गोष्टी शिकून घे, तू त्या गोष्टी समजून घे आणि नक्कीच तुझ्या वागणुकीमध्ये उतरव. कारण की जेव्हा जेव्हा स्वामींनी स्वतःचे शब्द सांगितलेले आहेत तेव्हा तेव्हा प्रत्येक माणूस हा या जीवनामध्ये भाग्यवंत ठरलेला आहे. तर आता महत्वाचा मुद्दा तुला सांगतच होतो की नक्कीच तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असू दे, आज तुझ्याबद्दल कोणी वाईट विचार करणारा असेल, आज तुझ्याबद्दल कोणी वाईट कृत्य करणारा असेल तर तू सुद्धा त्याचे चांगले विचार कर. तू फक्त एवढेच मनातल्या मनात विचार कर की वरून सर्व काही परमेश्वर बघत आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू कितीही खोटेपणा दाखव लोकांसमोर किंवा कोणत्याही व्यक्तीने कितीही खोटेपणा दाखवू दे, आपला खरा रंग नको दाखवू दे, पण त्यांनी जे वाईट गोष्टी केलेल्या आहेत ते कोणाला त्यांनी दाखवू नको दे. फक्त नक्कीच परमेश्वर वरून सर्व काही बघत आहे. प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक चुकीची शिक्षा ही मिळते, प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक वाईट कर्माची शिक्षा मिळते आणि प्रत्येकाला शिक्षा मिळणारच. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही शक्य ठरेल. तू जर विचार करतोयस की आज मी सगळ्यांचं चांगलं करते पण माझ्यासोबत चांगलं का होत नाही, आणि एखादा व्यक्ती आज लोकांचं वाईट करून सुद्धा आज त्याच्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं होतोय, परमेश्वर सर्व काही बघतोय. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. प्रत्येकाला त्याची कर्माची फळं मिळतात. आज जो वाईट करतोय ना, येणाऱ्या वेळेमध्ये त्याच्या सोबत सुद्धा वाईट होणार, पण आज जर तू चांगलं करतोयस तरी सुद्धा तुझ्या सोबत वाईट होतोय. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात जी चांगली वेळ येईल ती चांगली वेळ तुझ्या आयुष्यातून कधी निघून जाणार नाही, याची गॅरंटी मी तुला देतो. कारण की माणसाने सर्व काही आपल्या वागणुकीवरती गमावलेलं आहे. आज दुसऱ्यांचं वाईट करून आज लोक मोठा झालेला आहे, पण त्याची बर्बादी अशी होते की त्याचे नाव सुद्धा राहत नाही व त्याचे अस्तित्व सुद्धा राहत नाही. या महत्वाच्या मुद्द्यांबद्दल तू विचार कर, नेहमी विचार कर, चांगले विचार कर, चांगली प्रकृती घडव, चांगली वागणूक घडव. कारण की जेव्हा जेव्हा माणसं परमेश्वराने चांगल्या व्यक्तीला पाहिलेले आहे त्याच्या आयुष्यात परीक्षा म्हणून दुःख देतातच देतात, त्याच्या आयुष्यामध्ये संकट म्हणून दुःख देतातच देतात, पण तेच दुःख तेच संकट माणसाला मजबूत बनवतात. तर या विचार ऐका, या विचारांमध्ये किती मोठी शिकवण लपलेली आहे त्या गोष्टी समजून घ्या आणि त्याच मोठ्या शिकवणी तुला येणाऱ्या 10 ते 15 मिनिटाच्या आत समजणार आहे. चुकूनही आजचा हा स्वामींचा संदेश दुर्लक्ष करू नकोस, शेवटपर्यंत नक्कीच ऐक. आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका. कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार, पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको. कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल, पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असशील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील
तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधीही थकणार नाहीस, हे वाक्य तुला सांगतो. कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे, दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे. प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे. सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे? स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस. कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहे, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल, जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर, नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल, आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल, स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील. दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखाद्या माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं. आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस, चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत. जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावत येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख सोसावे लागत आहेत. म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते, वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव, परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा तुला चांगलंच मिळणार. आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचं आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे, या जगामध्ये पुढे जायचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही, चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही. कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे, येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल. कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकामं पाठवलेलं नाही. जर